नमस्कार मित्रांनो, आज बनवूया सुपर टेस्टी आणि हेल्दी पालकची डाळ। लक्ष्मी एसेन्शियल मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर रेसिपी सुरू करूया। एक जुडी पालक धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे। एक वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। आता आपण डाळ धुवून घेऊया। एक वाटी डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, 2 ते 3 वेळा आपण डाळ धुवून घ्यायचे चांगले। शेंगदाणे पण धुवून टाकत आहे। अशा प्रकारे आपण पालक चिरून घेऊया, म्हणजे डाळ चांगली लवकर शिजते। आता आपण एक कुकर घेऊया आणि कुकर मध्ये आपण डाळ टाकूया, पालक पण टाकूया, थोडीशी हळद टाकूया, 1 चमच तेल टाकूया, पाणी टाकून डाळ आणि पालक शिजून घेऊया। डाळ आणि पालक डुबेल इतकं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। मी 2 गिलास टाकले, अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। हे बघा, डाळ शिजून घेऊया। कुकरला 3 शिट्ट्या होईस्तोवर शिजून घ्यायचे। हे बघा, आपली डाळ शिजून झाली का बघूया। हे बघा, डाळ चांगलं मऊ शिजलेली आहे। आता आपण याला असंच घोटून घेऊया थोडंसं। डाळ घोटून झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। 4-5 पाकळे लसूण घेतलेले आणि अर्धा चमच जिरे हे वाटून घेणार आहोत। हे बघा, जिरे आणि लसूण वाटून झालेले। 4-5 पाकळे लसूण आहे, 1 इंच अद्रक आणि 2 मिरच्या। आता आपण फोडणी करून घेऊया। मी इथे एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती, 2 चमच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। राई जिरे टाकूया। राई जिरे फुललेले आहे। आता आपण कांदा टाकून घेऊया। अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या टाकूया। हे पण चांगलं कांद्यात परतून घेऊया। कढीपत्ता पण टाकूया। एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे। ते आता टमाटर मऊ होऊस्तर आपण भाजून घेऊया तेलात। झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घेऊया। हे बघा, आपले कांदे टमाटे चांगले तेलात परतून झालेले आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता आपण सुके मसाले टाकून घेऊया। धने जिरे पूड 1 चमच, लाल तिखट आहे, गरम मसाला 1 चमच आहे। आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि चांगलं तेल सुटूस्तर भाजून घेऊया। मसाला आपला शिजून झालेला आहे। आता आपण ही डाळ टाकून घेऊया। हे बघा, डाळ टाकून घेतलेली आहे। आता आपण याला चांगलं मिक्स करूया आणि चवीपुरते मीठ टाकूया। चवीपुरते मीठ टाकलेले, लसूण आणि जिरे वाटलेलं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून। झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घेऊया। तयार आहे आपली पालक डाळ। रेसिपी आवडली असेल तर घरी करून नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।